नमस्कार, मी गणेश जाधव. जालना बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आपल्या आरोग्याची संजीवनी. द स्किल टू हील, द स्पिरिट टू केअर. ज्ञान संजीवनी फाउंडेशन स्कूल. शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश सुरू. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी जालन्यात आज विद्यार्थ्यांनी भव्य मोर्चा काढला. जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चात मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यावेळी विद्यार्थ्यांनी गुलाबाचे फूल देऊन MCN न्यूजचा देखील सन्मान केला. नीट पेपर फुटीनंतर अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. याचा निषेध करत दिल्ली येथील जंतर मंतरवर सोनम वांगचुक यांनी आंदोलन उभं केलं. या आंदोलनाला कॉक्रोच जनता पार्टीनं पाठिंबा दिला. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनाम्याची मागणी करणाऱ्या या विद्यार्थ्यांवर अमानुष लाठी हल्ला करण्यात आला. या घटनेचा निषेध करत जालन्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी सरकार विरोधात घोषणाबाजी करत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. आंदोलकांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी साहिल पाटील यांनी. मंतरवरती विद्यार्थ्यांनी शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेण्यासाठी आंदोलन सुरू केलं होतं आणि प्रामुख्याने आंदोलन सोनम वांगचुक आणि काँग्रेस जनता पार्टीचे जे अध्यक्ष आहेत दीपके यांनी सुरू केलं होतं. मात्र त्या ठिकाणी लाठीचार्ज झाला आणि त्यानंतर आता हे आंदोलनाचा लोन देशभरात पसरला असून जालन्यातही आज विद्यार्थी कलेक्टर ऑफिस समोर मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी मोर्चा आंदोलन करत आहेत. आंदोलनातील आपल्यासोबत आंदोलनातील काही युवा नेतृत्व आहेत त्याच्याशी बातचीत करणार. सर, आजच्या आंदोलनाचा नेमका उद्देश काय? सर, मागच्या 20-22 दिवसापासून दिल्लीमध्ये जंतर मंतरला आंदोलन चालू आहे विद्यार्थ्यांचं आणि ते आंदोलन चालू असताना शासनाचा विचार न करता त्यांच्यावर लाठीचार्ज आणि प्रचंड विद्यार्थी गंभीर झाले आणि मग त्या विद्यार्थ्यांना समर्थनात हे आंदोलन आहे आणि त्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून त्यांनी राजीनामा दिला पाहिजेत. पेपर फुटीची जबाबदारी त्यांनी स्वीकारली पाहिजेत. जे पेपर फुटला जबाबदार लोक आहेत त्यांचा सुद्धा त्याची कारवाई झाली पाहिजेत. विशेष ज्या पोलिसांनी लाठीचार्ज केलाय त्यांचं निलंबन झालं पाहिजे. एकीकडे देशभरातून दबाव वाढत असताना काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅबिनेटची बैठक घेतली आणि कठोर कायदा करणार असल्याची घोषणा केली. मात्र अद्यापही शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा झालेला नाहीये. तसं जर खरंच शिक्षणासंदर्भात त्यांना गांभीर्य असतं तर एवढं मोठं हे आंदोलन पेटू दिलं नसतं किंवा विद्यार्थ्यांना मारहाण केली नसते. कोण विद्यार्थी तिथं 18, 19, 20 वर्षाचे विद्यार्थी मुलं आहेत सगळं. म्हणजे तिथं काय आणि त्यांचं जे काही तो त्यांना आतंकवादी दहशतवादी म्हणून नव्हतोय. म्हणजे ते त्यांच्या हक्कासाठी आंदोलन करतायत आणि सरकार त्यांना त्यांच्या लोकांकरवी दहशतवादी म्हणण्याचं सगळं कारस्थान करतोय. हे प्रचंड चुकीचं आहे. हे देशाच्या घातक आहे, संविधानाच्या विरोधात आहे आणि संविधानाच्या रक्षणासाठी लोकशाही जिंकली पाहिजे, लोकशाही अजून आहे हे दाखवण्यासाठी आंदोलन आहे की आम्ही त्यांच्या सोबत. त्यांनी तर तुर्तास आंदोलन स्थगित करण्याची घोषणा केली आहे. मात्र राजीनामा झाला नाही. यापुढचे आंदोलन कसे असतील आता विद्यार्थ्यांचे? चला, त्या संदर्भात आता पुढची रणनीती जास्तच आकार आहे. ठीक आहे, कायदा आम्ही हातात घेणार नाही पण आंदोलन मात्र आक्रमक असेल. आपल्यासोबत एक तरुण आहे. मित्र, तू इथे मेलडी आणि गुलाब घेऊन आलाय, काय उद्देश आहे? हे चॉकलेट मोदींना आवडते. मोदींनी तिच्या पोस्ट केली होती इंटरनेटवर मेलोनी सोबत की हे, तर मला त्यांनी वाटते की त्यांनी राजीनामा देऊन आम्हाला सगळ्यांना हे चॉकलेट दिलं पाहिजे आणि हे फुल आपले सगळे सहकार्य खरं तर तुम्हाला पण दिलं पाहिजे आहे. आणि कोणी ते हे करत नाही, टीव्हीवर येत नाही, काय नाही येत आणि त्याच्यात तुम्ही खरे प्रमाणे इथं उतरून आमचे हे घेता. काय मागणी असेल आता? मागणी तीच आहे. मागणी हेच आहे की ज्या मुलांना लाठीचार्ज झाला त्यांच्यावर उपचार वगैरे व्हावा, ते केसेस मागं व्हावं आणि जे विद्यार्थी एक CR तरी द्यायला पाहिजे, मुआवजा भेटायला पाहिजे. एकंदरीत जे विद्यार्थी याच्यात शहीद झाले त्यांना 1 कोटीचा मोबदला भेटला पाहिजे. सर, काय सांगाल? आज जालन्यात आंदोलन झालंय. जालन्यात सर अतिशय शांतपूर्ण आम्ही आंदोलन केलेले आहे. सर्व विद्यार्थ्यांनी आम्ही सर्व विद्यार्थ्यांसोबत आहोत. जे जंतर विद्यार्थ्यांचे बांधव बसलेले आहेत त्यांना एक पाठिंबा दर्शवण्यासाठी व धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून की आपल्या काळात पेपर लीक झालेत, पेपर फुटी झाल्यात, महाराष्ट्रात झालेत, भारतात झालेत, याची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे आणि जोपर्यंत राजीनामा देत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहील. त्यांनी राजीनामा द्यायलाच पाहिजे व विद्यार्थ्याच्या समस्या आहे त्या सर्व सोडवल्या पाहिजेत.
एकंदरीतच धर्मेंद्र प्रधान यांनी नीट पेपर लीक झालाय त्याची जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिलाच पाहिजे आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी खेळलं नाही पाहिजेत ही प्रमुख मागणी घेऊन आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. आणि आपण पाहिलं मोर्चातील काही तरुणांनी गुलाब देऊन आमचं स्वागत केलंय, आमच्या पत्रकारितेचं स्वागत केलंय. त्याबद्दल मी पण त्यांचा आभारी आहे की जनमानसात रुजणारी पत्रकारिता आहे, आजही जिवंत आहे. साहिल पाटील, MC न्यूज, जालना. जलजीवन मिशन स्वच्छता अभियानातील कर्मचाऱ्यांची वेतनाविना 8 महिन्यापासून वेतन न मिळाल्यानं आर्थिक संकट ओढवलं गेलंय. आजपासून काम बंद आंदोलन सुरू केलंय, त्यामुळे आज एकही कंत्राटी कर्मचारी उपस्थित झाला नाहीये. केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशन तसेच स्वच्छ भारत मिशन अंतर्गत कार्यरत असलेल्या महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा स्तरावर तसेच तालुका स्तरावर कार्यरत असलेल्या सुमारे 1136 कर्मचाऱ्यांना गेल्या 8 महिन्यापासून वेतन मिळाले नसल्यानं त्यांच्यावर गंभीर आर्थिक संकट ओढावलं आहे. थकीत वेतन तत्काळ देण्यात यावे या मागणीसाठी राज्यव्यापी काम बंद आंदोलन सुरू करण्यात आलं. या विषयाचे निवेदन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर कृष्णाकांत कनबारिया या आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे यांच्यामार्फत राज्य शासनास सादर करण्यात आले. दरम्यान नियमितपणे राज्य शासनाची कामे करूनही पगारासाठी अनेक महिने प्रतीक्षा करावी लागत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार वेतनाबाबत राज्य शासन केंद्र शासनाकडे बोट दाखवत आहे, मात्र काम राज्य शासन करून घेत असल्यानं कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन देण्याची जबाबदारी राज्य शासनाचीच असल्याची भूमिका कर्मचारी संघटनांनी मांडली आहे. जिल्हा परिषद स्वच्छ भारत मिशन विभागात आमचे प्रतिनिधी प्रदीप मुर्मे यांनी भेट दिली असता एकही कर्मचारी आढळला नाही. याबरोबर येथील उपमुख्य कार्यकारी अधिकारी देखील यांच्याकडे 3 विभागाचा कार्यभार असल्या कारणानं ते देखील उपस्थित नव्हते. जालना शहरातील नामांकित असलेल्या देवगिरी इंग्लिश स्कूल जालन्याच्या वतीनं आषाढी एकादशी निमित्त दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. चिमुकल्यांनी संतांच्या आणि वारकऱ्यांच्या वेशभूषेत या दिंडीत सहभाग नोंदवलाय. जालना शहरातील नामांकित असलेल्या शाळांपैकी देवगिरी इंग्लिश स्कूल प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी आषाढी एकादशी निमित्त दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. सदरील दिंडी देवगिरी इंग्लिश स्कूल अंबड चौफुली येथून आनंदी स्वामी मंदिर इथपर्यंत काढण्यात आली. दिंडीमध्ये देवगिरी इंग्लिश स्कूल या शाळेचे अध्यक्ष बबनदादा पांडुरंग सोरटी, शाळेच्या मुख्याध्यापिका गायत्री बबन सोरटी, वेदांत बबन सोरटी, रफी सर, भगवान आबासाहेब उंगले, संभाजी सर, निवांत सर, जाधव सर मॅडम, क्षीरसागर मॅडम, मीना मॅडम, मीरा मॅडम, श्रद्धा मॅडम, पवार मॅडम, वैद्य मॅडम, करुणा, सीमा मॅडम, सलोनी मॅडम, रोहिणी मॅडम, सर्व शिक्षक आणि शिक्षकतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी श्री विठ्ठल पांडुरंग आणि रुक्मिणी यांची वेशभूषा परिधान करून पालखी सजवून विविध नेत्यांचे वेशभूषा परिधान करून विद्यार्थ्यांनी दिंडीमध्ये सहभाग घेतला. शनी मंदिर येथे असलेल्या श्री आनंदी स्वामी मंदिर येथे आली असता शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी फुगडी खेळून आनंद घेत श्री विठू माऊलीच्या जय जयकार घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. विद्यार्थ्यांनी येथील भाविक भक्तांचं लक्ष देखील वेधून घेतलंय. रामकृष्ण हरी. मी देवगिरी इंग्लिश स्कूलची प्राचार्य गायत्री सोरटी. आज सलग 5 वर्षापासून आम्ही आषाढी एकादशीला दिंडी काढतो आणि आज वर्ग 3ऱ्यापासून वर्ग 8वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मी पालखीत समाविष्ट केलेला आहे. आणि पालखी ही अंबड चौफुली ते आनंदी स्वामी मंदिर इथपर्यंत आलेली आहे आणि एक पंढरीपुरासारखी इथे एक वातावरण निर्मिती झालेली आहे. आणि माझ्या विद्यार्थ्यांना नेहमी एक सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे आम्हाला. आणि त्यांना आज पंढरपुरामध्ये आषाढी कशी एकादशी साजरी करतात यांचं थोडंसं आम्ही प्रचिती दिलेली आहे. दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाचे पडसाद आता जालन्यातही उमटायला सुरुवात झाली आहे. भर पावसाचीही पर्वा न करता शेकडो विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर एकत्र येत आक्रमक आंदोलन केलंय. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे. या आंदोलनाला नेताजी सुभाषचंद्र बोस सेनेने जाहीर पाठिंबा दिला. मागण्या मान्य न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला.
आंदोलनादरम्यान आत्मदहनाचा इशाराही व्यक्त करण्यात आल्यानं प्रशासन सतर्क झालं. दिल्लीतील जंतर मंतर येथील विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ जालन्यात विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं केली. मुसळधार पावसातही विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू ठेवलं. सरकारविरोधात घोषणाबाजी केली आणि आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधलं. हातात विविध फलक आणि बॅनर घेऊन विद्यार्थ्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. भर पावसातही मोठ्या संख्येनं विद्यार्थी आंदोलनात सहभागी झाले. जिल्हाधिकारी कार्यालय परिसर काही काळ घोषणांनी दणाणून गेला होता. या आंदोलनाला नेताजी सुभाषचंद्र बोस सेनेने जाहीर पाठिंबा दिला. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रतन लांडगे यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्या योग्य असल्याचं सांगत सरकारकडे तातडीनं निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा रतन लांडगे यांनी दिला. तसेच आंदोलनादरम्यान आत्मदहनाचा इशाराही व्यक्त करण्यात आला. या पार्श्वभूमीवर प्रशासनानं परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवलं. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात खबरदारीचे उपाय करण्यात आले. भर पावसात विद्यार्थ्यांनी केलेल्या या आंदोलनामुळे दिल्लीतील आंदोलनाचे पडसाद आता राज्यभर उमटू लागल्याचं चित्र दिसतंय. सरकार या मागण्यावर काय भूमिका घेतं आता हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यांचं जे काय आंदोलन चालू आहे आपला पाठिंबा आहे काय? हो सर, जय हिंद. मी नेताजी सुभाषचंद्र बोस सर्व समाज सामाजिक संघटनेचा संस्थापक अध्यक्ष रतन आसाम लांडगे. आज जालन्यामध्ये आपल्या जिल्हा अधिकाऱ्यावर आज धडक मोर्चा आलेला आहे विद्यार्थ्यांचा. त्यांची मागणी अशी आहे की आपले जे शिक्षण मंत्री आहेत त्यांचा राजीनामा तात्काळ देण्यात यावे व जंतर मंतर म्हणजे दिल्लीमध्ये जे अन्याय आता ज्या आपल्या मुलांसोबत झालेला आहे 10वी 12वी 11वी अशा लोकांसोबत झालेला आहे. त्यांनी मुलीसुद्धा बघितल्या नाही, मुलींनासुद्धा बेरेमीने मारलेलं आहे. तिथं आमच्या मुली, आमच्या आई, आमच्या बहिणी आहेत त्या. आज अशा भारत देश स्वतंत्रच्या देशामध्ये जर असं होत असेल तर मग आम्हाला नेपाळसारखं आम्हाला काम भारतामध्ये करणं लागन. आम्हाला जागृत होणं लागन. नेपाळमध्ये जसं सबक शिकवला तसं भारतामध्ये बी आपल्याला ह्या कठोर शासनाला आपल्याला सबक शिकवून लागन. कारण की खूप प्रमाणे वाढलेली आहे. जो बी नेता आला, जो बी कार्यकर्ता आला त्याला झोडल्याशिवाय त्यांनी जसं सोडलं नाही. दिल्लीमध्ये जंतर मंतरमध्ये आज जालन्यामध्ये जे मुलं आज इथं ओरडतात कलेक्टर ऑफिसमध्ये, कलेक्टर काय खाली याचं नाव घेत नाही आणि कलेक्टर खाली येऊ शकत बी नाही. आपल्याला वरील जाऊन निवेदन त्यांना देणं लागेल आणि हे त्यांना कार्य सोपवणं लागेल. कारण की आपल्या जालन्याची जी पोलीस शासन आणि कलेक्टर आहे ते शांतरित्या आहे, आपल्याला ते सपोर्ट करतात. त्यांना आपण चांगल्या भाषामध्ये सांगावा. कारण की ही दिल्लीचा जंतर मंतर नाही, दिल्लीची जी पोलिसांची दिल्लीचं शासन आहे ते सगळ्यामध्ये वेडं आहे. म्हणजे त्या शासनाला आपल्याला चांगलं मोठ्याने सबक शिकवून लागन आणि नेपाळसारखं आपल्याला हात्यार उचलणं लागन. मी जनतेला ह्या तरुण मुलांना आवाहन करतो आणि जे आपले शिक्षण मंत्री आहेत त्यांनी तात्काळ हे राजीनामा देण्यात यावे अशी आमची मागणी आहे. महाराष्ट्रभर आमचे कार्यकर्ता आहे, आम्ही जागोजागी त्याच्यामुळे आंदोलन करू. यांनी ताबडतोब याने आंदोलन करावा, नाहीतर आम्ही इथं आता आत्मदहनाचा इशारा देऊ. आम्ही शिक्षणाच्या मुलांसाठी जालन्यातले. जय रतन आसाम लांडगे. अंमली पदार्थाविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेदरम्यान भोकरदन पोलिसांनी मोठी कारवाई करत 10 किलो 780 ग्रॅम गांजा जप्त केलाय. कारवाईत 2 आरोपींना देखील ताब्यात घेण्यात आलं असून गांजा, मोटारसायकल आणि मोबाईल असा एकूण 4,59,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस पथकानं मालखेडा आकाणा मार्गावर सापळा रचला. त्यावेळी संशयित मोटारसायकल स्वारांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी पाठलाग करून रामेश्वर महादेव पावसकर राहणार कोठा तालुका भोकरदन, सागर संतोष सोनुने राहणार अडगाव भोई तालुका भोकरदन या दोघांना ताब्यात घेतले. आरोपीची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून बॅगेतून 10 किलो 780 ग्रॅम गांजा आढळून आला. याशिवाय गुन्ह्यात वापरण्यात आलेली FZ MH20 HM 0670 मोटारसायकल आणि 2 मोबाईल फोनही जप्त करण्यात आले. पोलिसांच्या माहितीनुसार दोन्ही आरोपी गांजाची तस्करी करणारे सराईत असून त्यांच्याविरुद्ध ओडिशा, आंध्र प्रदेशातही गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकरणी NDPS ॲक्ट 1985 अंतर्गत भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक तेजवीर सिंह संधू, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत साळी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन कनेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांच्या नेतृत्वाखालील पथकानं यशस्वीरित्या पार पाडली. या कारवाईसह पोलीस निरीक्षक राहुल वांगर, पोलीस उपनिरीक्षक पवन राजपूत तसेच इतर अधिकारी, कर्मचारी, पोलीस पाटील आणि पोलीस मित्रांनी सहभाग घेतला.
जालन्याचे आराध्य दैवत आणि प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असलेल्या आनंदी स्वामी महाराजांचा उद्या पालखी महोत्सव आहे. आषाढी एकादशी निमित्त निघणाऱ्या पालखी सोहळ्याला शेकडो वर्षाची परंपरा असून याचा पूर्वतयारी देखील झालेली आहे. महापौर वंदना मगरे आणि उपमहापौर राजेश राऊत यांनी आज येथील तयारीचा आढावा घेतला. जालन्याचे आराध्य दैवत आणि प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या असलेल्या आनंदी स्वामी महाराजांचा पारंपरिक पालखी महोत्सव उद्या आषाढी एकादशीच्या निमित्तानं मोठ्या भक्तिभावात संपन्न होणार आहे. जुना जालना येथील आनंदी स्वामी मंदिरातून पालखी सोहळ्याला प्रारंभ होणार असून हजारो भाविक या सोहळ्यात सहभागी होणार आहे. शेकडो वर्षाची परंपरा लाभलेल्या या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं सर्व तयारी पूर्ण केली आहे. पालखी ज्या मार्गावरून जाणार आहे त्या संपूर्ण मार्गाची आज महापौर वंदना मगरे आणि उपमहापौर राजेश राऊत यांनी प्रत्यक्ष पाहणी करून स्वच्छता, रस्ते, प्रकाश व्यवस्था आणि भाविकांच्या सोयीसुविधांबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. यावेळी आनंदी स्वामी संस्थानच्या वतीनं महापौर आणि उपमहापौर यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. आषाढी एकादशीला जालना शहरातील आनंदी स्वामी महाराजांच्या पालखी सोहळ्याला विशेष धार्मिक महत्त्व आहे. प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असलेल्या या सोहळ्यासाठी शहरभरासह जिल्हाभरातून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. पालखी महामार्गावर स्वच्छता आणि वाहतूक नियंत्रण, सुरक्षा व्यवस्था, आवश्यक सुविधा उपलब्ध आणि सुनिश्चित करण्यासाठी महापालिका आणि पोलीस प्रशासनाचं नियोजन केले आहे. या पार्श्वभूमीवर महापौर आणि उपमहापौर यांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत मार्गाची पाहणी करत आवश्यक त्या सूचना देखील दिल्यात. आपण आनंदी स्वामी पालखी मिरवणुकीच्या संदर्भात काही रूट पाहणी वगैरे करतायत, काय पाहणी करतात? जालना जिल्ह्याचं पंढरपूर म्हणजे आनंद स्वामी महाराज यांची पालखी आपल्या सर्वांनाच माहिती आहे की हजारो भक्त या ठिकाणी त्या पालखीच्या दर्शनाचा लाभ या ठिकाणी घेतात आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आनंद स्वामी महाराज यांची पालखी या ठिकाणी निघणार आहे. महानगरपालिकेच्या वतीनं या ठिकाणी स्वच्छताचं काम असेल, रस्त्यावरचे खड्डे बुजवण्याचं काम असेल, नाल्यावरचे ढाप्याचं काम असेल, त्याचप्रमाणे लाईटाचं काम असेल, तर हे सर्व कामं व्यवस्थितपणे या ठिकाणी करावं अशा सूचना या ठिकाणी त्यांना देण्यात आल्या आणि मी स्वतः या ठिकाणी संपूर्ण रस्त्याची पाहणी या ठिकाणी केली. पाहणी वगैरे केली, आनंदी स्वामी यात्रा आहे त्यानिमित्त काय पाहणी केली, काय समस्या जाणून घेतल्यात आणि शेवटी तुम्ही दर्शन सुद्धा घेतलं? आज जालना शहरातील आनंद स्वामी महाराज या सोहळ्याचा, जालन्याची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आनंद स्वामी महाराजांची जो सोहळ्याचा रूट आहे तो पालखी सोहळा जिथून जात आहे त्या रस्त्याची पाहणी केली. सर्व संबंधित स्वच्छता निरीक्षक असतील, सन्माननीय महापौर, उपमहापौर, आम्ही स्वतः पाहणी करून सर्व अडीअडचणी ज्या असतील आम्ही त्या दूर करण्याचा प्रयत्न केला आणि ज्या मार्गावर कुठं अतिक्रमण असतील ते हटवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आम्ही आनंद स्वामी महाराजांच्या व्यंकटेश या रूपाचे, व्यंकटरमणा या रूपाचे दर्शन घेतले. ते बघून अत्यंत आनंद झाला. सर्व भाविकांना माझ्याकडून उद्याच्या आजच शुभेच्छा देते. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील भागात. तोपर्यंत पाहत राहा MC न्यूज. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
ऋषी पार्क, अंबड चौफुली, जालना. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध. मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा ICU, NICU. जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब. मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी. मत्स्योदय शिक्षण संस्था संचलित अंकुशराव टोपे महाविद्यालय, जालना कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालय येथे प्रवेश देणे सुरू आहे. महाविद्यालयास बँगलोर येथील नॉर्थ मार्फत पूर्ण मूल्यांकनात 3ऱ्या सायकलमध्ये अ दर्जा प्राप्त करणारे जालना जिल्ह्यातील प्रथम महाविद्यालय. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शैक्षणिक अंकेक्षणात अ दर्जा प्राप्त केला असून आयएसओ प्रमाणे 2026-27 प्रमाणे नॅक ओरिएंटेड निसर्गरम्य वातावरणातील महाविद्यालयात आपला प्रवेश आजच निश्चित करा. कनिष्ठ महाविद्यालयात कला, वाणिज्य, विज्ञान आणि HSC व्हॅकेशनलसाठी 11वी आणि 12वी वर्गात प्रवेश देणे सुरू आहे. विज्ञान शाखेसाठी रॉक सायन्स, इलेक्ट्रॉनिक विषयांची विशेष उपलब्धता. 11वी आणि 12वी साठी व्यवसायभूमिक कोर्सेस, अकाउंटिंग, फायनान्शियल अँड ऑफिस मॅनेजमेंट, मार्केटिंग अँड डिटेल मॅनेजमेंट, लॉजिस्टिक मटेरियल मॅनेजमेंट यासाठी विशेष प्रवेश देणे सुरू. वरिष्ठ महाविद्यालयात BA, BCom, BSc, BCA या वर्गातून नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रवेश देणे सुरू आहे. BA या प्रथम वर्ष प्रवेशासाठी उपलब्ध विभाग. MA यासाठी उपलब्ध विषय आहे मराठी, हिंदी, इंग्रजी, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, लोकप्रशासन आणि अर्थशास्त्र. MCom, MSc संगणकशास्त्रामध्ये प्रवेश देणे सुरू आहे. PhD साठी उपलब्ध संशोधन केंद्र, संशोधन विषय इंग्रजी, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, मराठी, हिंदी, वाणिज्य, लोकप्रशासन, अर्थशास्त्र. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी महाविद्यालयातर्फे विशेष प्रयत्न. क्रीडापटूंसाठी विशेष क्रीडा सुविधा, संगणकीकृत ग्रंथालय, मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह, विविध स्पर्धा परीक्षांची तयारी. क्रीडा विभागाद्वारे मिलिटरी आणि पोलीस प्रशिक्षण, नीट, JEE, CET परीक्षेची तयारी. सुसज्ज सांस्कृतिक विभाग, विविध शैक्षणिक उपक्रम आणि नियमित तासिका. आमचा पत्ता मोतीबाग, रेल्वे ओव्हरब्रिज जवळ, जुना जालना. प्रवेश माहितीसाठी संपर्क उपप्राचार्य डॉक्टर संजय पाटील 8275 51 56 92. उपप्राचार्य प्राध्यापक पांडुरंग खोजे 9421 68 85 68. प्राचार्य डॉक्टर दादासाहेब गजहंस 87 88 11 97 61. अंकुशराव टोपे महाविद्यालय, जालना. प्रवेशासाठी आजच संपर्क करा. देवगिरी इंग्लिश हायस्कूल, जालना. शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी इयत्ता नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे. आमची वैशिष्ट्ये: सर्व सुविधांनी युक्त नवीन इमारत, विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा, उच्च शिक्षित कुशल शिक्षक वर्ग, मर्यादित प्रवेश, वेळोवेळी शैक्षणिक सहलींचं आयोजन. देवगिरी इंग्लिश हायस्कूल, गायत्री लॉन्सच्या पाठीमागे, अंबड चौफुली, जालना. संपर्क क्रमांक 9371261777 आणि 9623756132. आजच तुमचा प्रवेश निश्चित करा.
आषाढी एकादशी निमित्त वारकरी आणि भाविकांना हार्दिक शुभेच्छा. तसेच आनंदीनाथ पालखी सोहळ्यात जनकपुरीमध्ये आलेल्या सर्व स्वामी भक्तांचं स्वागत. शुभेच्छुक श्री गणेश रावसाहेब सुपारकर, उपजिल्हा प्रमुख शिवसेना, अध्यक्ष जय बजरंग तालीम, अध्यक्ष जालना जिल्हा मल्लखांब संघटना, संचालक स्वर्गवासी रावसाहेब पहिलवान सुपारकर कुस्ती केंद्र. मुख्यमंत्री देवाभाऊचा नवा विक्रम. 2430 सर्वाधिक काळ मुख्यमंत्री. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. श्री आनंदी स्वामी यात्रा आषाढी एकादशीच्या सर्व शहरवासियांना हार्दिक शुभेच्छा. श्रीमती वंदना मगरे, महापौर मनपा जालना. श्री राजेश राऊत, उपमहापौर मनपा जालना.